अंबरनाथमध्ये मलंगगडावर जाण्यासाठी देशातील सर्वात मोठी लांब पल्ल्याची फिनिक्युलर रोपवे उभारण्याचं कार्य सुरू आहे। हे काम अंतिम टप्प्यात असून याची पाहणी आमदार किसन कथोरे यांनी केली। तब्बल 200 कोटी रुपये खर्च करून ही फिनिक्युलर रोपवे तयार केली आहे। तसंच हा प्रकल्प बीओटी तत्वावर राबवण्यात आलाय। तर मे महिन्यात ही रोपवे प्रवाशांसाठी खुली होईल। नाशिकमध्ये पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा मॉर्निंग वॉक सुरू होणार आहे। या माध्यमातून मैदानात तसंच जॉगिंग ट्रॅकवर पोलीस नागरिकांशी संवाद साधून तक्रारी जाणून घेतील। या वॉकर्स जॉगर्समुळे पोलीस शहरात प्रभावी कारवाई करू शकणार आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात महापालिकेचं पाईपलाईन योजनेचं 25 ते 30 फूट खोदकाम सुरू आहे। यात ऐतिहासिक अवशेष सापडण्याची शक्यता पुरातत्व खात्यानं वर्तवली आहे। या संदर्भात पुरातत्व विभागानं महापालिकेला पत्र पाठवलंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। खोदकाम करावं, त्याचबरोबर अवशेष आढळल्यास तात्काळ कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। 12वीच्या पहिल्याच इंग्लिश पेपर दरम्यान बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी एक भाऊ चक्क तोतया पोलीस झाला। पातूरमधली ही घटना आहे। शहाबाबू उर्दू हायस्कूल इथं 12वीच्या परीक्षेत अनुपम खंडारे हा तोतया पोलीस पोहोचला, मात्र सॅल्यूट करताना त्याचं भिंग फुटलं, त्याला अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघानं 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय। वेतन, पेन्शन, पदभरती अशा विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। शिक्षकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिक्षक महासंघानं केला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना निलंबित करण्यात आलंय। सुभाष चौधरी यांच्यावर विविध आरोप करण्यात आले। MKCLला दिलेल्या कंत्राटासह इतर आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी कुलगुरूंवर ही कारवाई झाली आहे। चंद्रपूरमधील जिवती जिल्हा परिषद शाळेत चक्क मुख्याध्यापक शिक्षक दारू पिऊन आल्यानं ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दोघांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी पालकांनी केली आहे। तर मद्यपी शिक्षकांची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन शिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात आलंय।